नमस्कार मित्रांनो, मोटिवेशनल देवा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण आज अशी कहाणी बघणार आहोत की आपल्या विचारांनी आपण कसे घडतो. एका गावात दोन भाऊ राहत होते. एक भाऊ अत्यंत दारुडा व व्यसनी होता आणि दुसरा उद्योजक होता. दारुडा भाऊ जो होता तो आपल्या कुटुंबाला दररोज मारहाण करायचा आणि तो अत्यंत दयनीय परिस्थितीत जगू लागला. आणि ही दयनीय परिस्थिती इतकी दयनीय झालेली होती की त्याला 2 वेळेचे अन्न खायला पण तो मोहताज झाला होता. आणि दुसरा जो भाऊ होता तो आपली प्रगती करत होता आणि प्रगतीच्या जोरावर त्याचे कुटुंब एकदम आनंदी होतं. त्या मोठ्या भावाला एक दिवस एका गृहस्थाने प्रश्न विचारला की तू ह्या व्यसनी कसा लागला. तर त्याने उत्तर दिलं, याचं कारण म्हणजे माझे वडील हे व्यसनी होते आणि ते आम्हाला दररोज मारहाण करायचे. यातूनच मी व्यसनी झालो. आणि हाच प्रश्न जेव्हा दुसऱ्या मुलाला विचारला त्याने उत्तर दिलं, एवढा उद्योजक होण्याचे कारण म्हणजे माझे वडील. आणि ते कसे त्याला विचारलं, त्याने सांगितलं की दररोज लहान होतो तेव्हा माझे वडील दारू पिऊन यायचे आणि आम्हाला मारहाण करायचे. यावरून मी ठरवलं होतं की आपल्याला ही परिस्थिती बदलायची आहे आणि आपल्याला समोर बापाच्या पावलावर पाऊल ठेवायचा नाही आणि एक चांगला माणूस व्हायचं. विचार करा, एकाच बापाची 2 मुलं, परंतु विचारांनी एक मोठा झाला आणि त्याच विचारांनी एक अत्यंत दयनीय परिस्थिती जगत आहे. त्यामुळे मित्रांनो, पॉझिटिव्ह विचार करा. नेहमी जीवन जगत असताना पॉझिटिव्ह राहा आणि पॉझिटिव्ह घडा. निगेटिव्ह गोष्टीचा विचार करू नका.